नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये। आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी तुमचं हृदय स्पर्श करेल। ही आहे एका शिवभक्ताची अविस्मरणीय गोष्ट, जो आपल्या अट्टल श्रद्धा आणि निस्सीम भक्तीच्या जोरावर केदारनाथ धामाच्या यात्रेला निघतो आणि पुढे घडतं असं काही ज्याचं वर्णन शब्दात करणं अवघड आहे। चला तर मग या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया। एका गावात एक शिवभक्त राहत होता, ज्याच्या मनात केदारनाथ धामाच्या दर्शनाची तीव्र इच्छा होती। त्याचं जीवन शिवभक्तीने ओतप्रोत भरलेलं होतं आणि एके दिवशी त्याने ठरवलं की काहीही हो, तो केदारनाथाचं दर्शन घेणारच। यातना, थकवा आणि अंतराचं बंधन तोडून त्याने आपल्या प्रवासाची सुरुवात केली। तो केदारनाथ धामाच्या यात्रेसाठी निघाला। त्या काळात वाहतुकीची साधने नव्हती, त्यामुळे तो पायीच निघाला। वाटेत जो भेटेल त्याला केदारनाथाचा मार्ग विचारत जात होता। मनात भगवान शंकराचे ध्यान करत तो चालत होता। चालता चालता त्याला कित्येक महिने झाले। शेवटी एके दिवशी तो केदारनाथ धामात पोहोचला। केदारनाथ मंदिराचे द्वार 6 महिने उघडे असतात आणि 6 महिने बंद। तो अशा वेळी पोहोचला जेव्हा मंदिराचे द्वार बंद होण्याच्या तयारीत होते। त्याने पंडितजींना सांगितले की तो खूप दूरवरून कित्येक महिन्यांची यात्रा करून आला आहे। पंडितजींना त्याने विनंती केली, कृपया दरवाजे उघडून प्रभूंचे दर्शन करवा। पण तिथे नियम असे होते की एकदा दरवाजे बंद झाले की बंदच। नियम म्हणजे नियम असतो। तो खूप रडला। पुन्हा पुन्हा भगवान शिवाला आठवण करत राहिला आणि प्रार्थना करत राहिला की प्रभू एकदाच दर्शन द्या, पण त्याची कुणीही ऐकली नाही। पंडितजी म्हणाले, आता इथे 6 महिन्यानंतरच ये। 6 महिन्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडतील। इथे 6 महिने बर्फ आणि थंडी पडते आणि सर्वजण तिथून निघून गेले। तो तिथेच रडत राहिला। रडता रडता रात्र झाली। चारही बाजूंनी अंधार पसरला, पण त्याला आपल्या शिवावर पूर्ण विश्वास होता की ते नक्कीच कृपा करतील। खूप दिवस चालल्यामुळे त्याला खूप भूक आणि तहान लागली होती। त्याने कोणीतरी येत असल्याची चाहूल ऐकली। पाहिले तर एक संन्यासी बाबा त्याच्याकडे येत होते। तो संन्यासी बाबा त्याच्याजवळ आला आणि त्याच्याजवळ बसला। संन्यासी बाबांनी विचारले, बेटा कुठून आलात? त्याने सर्व काही सांगितले आणि म्हणाला, बाबा माझं इथे येणं व्यर्थ झालं। बाबांनी त्याला समजावलं आणि खायला दिलं। मग खूप वेळ बाबा त्याच्याशी गप्पा मारत होते। बाबांना त्याच्यावर दया आली। ते म्हणाले, बेटा मला वाटतं उद्या सकाळी मंदिर नक्कीच उघडेल आणि तुला दर्शन मिळेल। गप्पा करताना भक्ताला कधी झोप लागली हे त्यालाही समजले नाही। सूर्याच्या मंद प्रकाशासह भक्त जागा झाला। त्याने इकडे तिकडे पाहिले, पण बाबा कुठेच नव्हते। याआधी तो काही समजून घेऊ शकला। त्याने पाहिले पंडितजी येत आहेत आणि त्यांची संपूर्ण मंडळीसह। त्याने पंडितजींना प्रणाम केला आणि म्हणाला, काल तुम्ही म्हणाला होता मंदिर 6 महिन्यांनी उघडेल आणि या दरम्यान इथे कोणीही येणार नाही, पण तुम्ही तर सकाळीच परत आलात। पंडितजींनी त्याला नीट पाहिले, ओळखण्याचा प्रयत्न केला आणि विचारले, तूच तो जो मंदिराचे द्वार बंद होण्याआधी आला होतास? 6 महिने झाले आणि आता परत आलास? त्याने आश्चर्याने म्हटले, नाही, मी कुठेच गेलो नाही। कालच तर तुम्हाला भेटलो होतो आणि रात्री इथेच झोपलो होतो। मी कुठेच गेलो नाही। पंडितजींचा आश्चर्याचा ठिकाण नव्हता। ते म्हणाले, पण मी तर 6 महिने आधी मंदिर बंद करून गेलो होतो आणि आता 6 महिन्यांनी परत आलो आहे। तू 6 महिने इथे कसा जिवंत राहिलास? पंडितजी आणि मंडळी हैराण होती। इतक्या थंडीत एकटा माणूस 6 महिने जिवंत कसा राहू शकतो? तेव्हा त्या भक्ताने त्यांना संन्यासी बाबांच्या भेटीबद्दल आणि झालेल्या सर्व गोष्टी सांगितल्या। एक संन्यासी आला होता, उंच होता, मोठ्या जटा, एका हातात त्रिशूल, दुसऱ्या हातात डमरू, मृग चर्म परिधान केले होते। पंडितजी आणि सर्वजण त्या भक्ताच्या चरणामध्ये पडले। म्हणाले, आम्ही आयुष्य घालवले पण प्रभूंचे दर्शन घेऊ शकलो नाही। खरे भक्त तर तुम्ही आहात। तुम्हाला तर साक्षात भगवान शिवांचे दर्शन झाले आहेत। त्यांनीच त्यांच्या योग मायेने तुमच्या 6 महिन्यांना एका रात्रीत बदलले, कालखंड छोटा केला। हे सर्व तुमच्या पवित्र मन, श्रद्धा आणि विश्वासामुळे घडले। आम्ही तुमच्या भक्तीला प्रणाम करतो। आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।